नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न पहा, तिसरा नॉर्डिक भारत शिखर संमेलन कुठे आयोजित केला? तर पहिला ऑप्शन आहे ओस्लो, दुसरा ऑप्शन आहे स्टॉकहोम, तिसरा ऑप्शन आहे ॲम्स्टर्डम आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट उत्तर आहे ओस्लो. तर तिसरा नॉर्डिक भारत शिखर संमेलन हे ओस्लो इथे आयोजित करण्यात आलेलं. पुढील प्रश्न पहा, कोणत्या राज्य सरकारने भारताचा पहिला बुजुर्ग देखभाल विभाग बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर पहिला ऑप्शन बघा केरळ, दुसरा ऑप्शन आहे सिक्कीम, तिसरा ऑप्शन आहे आंध्र प्रदेश, चौथा ऑप्शन आहे तामिळनाडू. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1 केरळ. तर भारताचा पहिला बुजुर्ग देखभाल विभाग कोणी बनवलेला आहे? तर केरळने बनवलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, जागतिक कासव दिन केव्हा साजरा करण्यात येतो? पहिलं ऑप्शन आहे 21 मे, दुसरं ऑप्शन आहे 22 मे, तिसरं ऑप्शन आहे 23 मे, 24 मे. तर जागतिक कासव दिन हा 23 मेला साजरा करण्यात येतो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, आशिया खेळ कुठे आयोजित केले जाईल? पहिलं ऑप्शन आहे चीन, दुसरं ऑप्शन आहे भारत, तिसरं ऑप्शन आहे जपान, चौथा ऑप्शन आहे पाकिस्तान. तर आशिया जे खेळ होणार आहे त्याचं आयोजन हे जपानमध्ये करण्यात येणार आहे. ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा, US आर्मी वॉर कॉलेजच्या इंटरनॅशनल हॉल ऑफ फेममध्ये कोणाचा समावेश करण्यात आला आहे? उत्तर आहे उपेंद्र द्विवेदी. तर इंटरनॅशनल हॉल ऑफ फेममध्ये उपेंद्र द्विवेदीचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, दारूमध्ये असणाऱ्या अल्कोहोलच्या मात्रेच्या आधारावर टॅक्स लावणारा पहिला भारतातील राज्य कोणतं? तर अल्कोहोलचे जे प्रमाण असेल आणि जेवढे अल्कोहोलचे प्रमाण जास्त तेवढं टॅक्स. तर पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा ऑप्शन आहे मध्य प्रदेश, तिसरा ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, चौथा ऑप्शन आहे कर्नाटक. तर दारूमध्ये अल्कोहोलच्या मात्रेच्या आधारावर टॅक्स लावणारं पहिला भारतातील राज्य आहे कर्नाटक. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4. ऑप्शनचे नंबर मागं पुढे झालेले आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, मध्य प्रदेशातील कोणत्या शहराचा सेफ सिटीज प्रोजेक्टमध्ये समावेश करण्यात आला आहे? पहिला ऑप्शन आहे भोपाळ, दुसरा ऑप्शन आहे इंदोर, तिसरा ऑप्शन आहे उज्जैन आणि चौथा ऑप्शन आहे धार. तर मध्य प्रदेशातील सेफ शहरामध्ये म्हणजे सेफ सिटीमध्ये धार या शहराचा समावेश करण्यात आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 8, थॉमस आणि उबेर कप 2026 चे उद्घाटन कोठे झाले आहे? याचं करेक्ट उत्तर आहे डेन्मार्क. तर थॉमस आणि उबेर कप याचे उद्घाटन डेन्मार्क इथे झालेले आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, लडाखमध्ये किती नवीन जिल्हे तयार करण्यात आले आहेत? तर याचं करेक्ट उत्तर 5. तर लडाखमध्ये आपण कालच घेतले होते आणि ते 5 जिल्हे आपण सांगितलेले होते. तर बघा पुढचा प्रश्न, भारताने कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार करार FTA स्वाक्षरी केली आहे? याचं करेक्ट उत्तर आहे न्यूझीलंड. तर भारताने कोणत्या देशासोबत व्यापार करार FTA स्वाक्षरी केलेली आहे? तर न्यूझीलंड या देशासोबत. पुढचा प्रश्न पहा, अश्विनी वैष्णव यांनी कोणत्या शहरात बुलेट ट्रेन निर्मिती प्रकल्प आदित्यचे उद्घाटन केले? तर याचं करेक्ट उत्तर आहे बेंगळुरू. तर अश्विनी वैष्णव यांनी कोणत्या शहरात बुलेट ट्रेनची निर्मिती प्रकल्प आदित्यचे उद्घाटन केले आहे? तर बेंगळुरू येथे. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRFने कोणत्या स्थापना दिन साजरा केला? तर याचं करेक्ट उत्तर आहे 21वा. ठीक आहे. तर राष्ट्रीय आपत्ती दिन साजरा केलेला आहे 21वा. तर आजच्या चालू घडामोडीमध्ये इथपर्यंतच. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. उद्या सकाळी 8 वाजता या चॅनलवर करंट अफेअर आपण घेऊन येणार आहोत. तर सर्वांनी डेली करंट अफेअर पाहत चला. धन्यवाद.